हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत 15 मे 2026 या दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, केरळची नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, व्ही.डी. सतीशन यांची केरळचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सतीशन केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि व्ही.डी. सतीशन हे 2001 पासून सलग 6 वेळा परावर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. बघत पुढील प्रश्न, मे 2026 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशातील म्हणजेच पॅन इंडिया न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, न्यायमूर्ती अरविंद कुमार. पुढील प्रश्न, मे 2026 केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाचा CBI संचालक म्हणजे CBI डायरेक्टर पदावरील कार्यकाळ आणखी 1 वर्षासाठी वाढवला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, प्रवीण सूद हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. नेक्स्ट प्रश्न, 2025-26चे ला लिगा टायटल विजेतेपद हे FC बार्सिलोनाच्या क्लब इतिहासातील कितवे एकूण विजेतेपद ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, 29वे पदक ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026 कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या पहिल्या स्वतंत्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली. बघूयात पुढील प्रश्न, मे 2026 केंद्र सरकारने मंजुरी दिलेला भारताचा पहिला स्वदेशी तंत्रज्ञान आधारित सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अहमदाबाद आणि धोलेरा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढील प्रश्न, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार म्हणजेच नॅशनल वॉटर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट राज्य या श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मे 2026 ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक म्हणजेच ब्रिक्स फॉरेन मिनिस्टर्स मीटिंग कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. तर याविषयी अधिक माहिती आपण बघूयात. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या उच्चस्तरीय बैठकीचे नेतृत्व आणि अध्यक्षपद भूषविले होते. तर ब्रिक्सविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. ब्रिक्स ॲट द 20 म्हणजे 20 वर्षे या संकल्पनेला पूर्ण झालेले आहेत. बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन, सस्टेनेबिलिटी ही या संकल्पनेची थीम आहे. 2026 ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांनी मिळून ब्रिक्सची स्थापना केली होती. 2010 जेव्हा दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाला त्यावेळी त्यांचे नाव बदलून ब्रिक्स करण्यात आले. 2024 पासून यात इराण, इजिप्त, UAE आणि इथिओपिया या नव्या देशांचाही समावेश करण्यात आला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.